तर विद्यार्थी मित्रांनो, मगध साम्राज्याचा उदय कसा झाला आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर बघा, बिंबिसाराचा जो मुलगा होता अजातशत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतले. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच परिषद झाली. धम्म परिषद म्हणतो आपण त्याला. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झालं. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजामध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसला आणि वत्स ही राज्य मगधला जोडली. उत्तर भारताच्या जवळजवळ सर्वच प्रदेश मगधच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. मगध साम्राज्याचे नंद राजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजाची सत्ता होती. एक मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते. त्यांनी वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते. त्यांच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडून पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला.